शालेय आणि महाविद्यालयीन परीक्षांमध्ये मुली सातत्याने अव्वल येत असल्या तरीही उच्च शिक्षण, संशोधन आणि नेतृत्वाच्या पदावर त्यांचे प्रमाण कमी असल्याची खंत शिक्षणतज्ञ डॉक्टर जगन्नाथ पाटील यांनी व्यक्त केली आहे. संधीचा अभाव, सामाजिक मानसिकता आणि संस्थात्मक अडथळ्यांमुळे ही गंभीर सामाजिक समस्या निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला आणि मुलींसाठी हक्क, न्याय आणि कृती या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. स्त्री अभ्यास केंद्र, बेटी बचाव अभियान, श्रीमती शारदाबाई पवार अध्यासन, केंद्रीय तक्रार निवारण समिती आणि शिक्षणशास्त्र आदी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. यावेळी बीजभाषक म्हणून बोलताना जागतिक ख्यातीचे शिक्षणतज्ञ डॉक्टर जगन्नाथ पाटील यांनी महिलांना संधीचा अभाव ही गंभीर समाजाची समस्या असल्याचे स्पष्ट केले. 10वी-12वीच्या निकालामध्ये आणि विद्यापीठांच्या गुणवत्ता पत्रकात मुली मोठ्या प्रमाणात अव्वल येतात. मात्र पुढील टप्प्यामध्ये उच्च शिक्षण, संशोधन आणि नेतृत्वाच्या पदावर त्यांचे प्रमाण कमी होत जाते. या प्रक्रियेला जगभरात लिकी पाईपलाईन असे संबोधले जाते, असे त्यांनी सांगितले. कुटुंबातील आर्थिक निर्णयामध्ये मुलींच्या शिक्षणाला प्राधान्य, ग्रामीण भागात मुलींना उच्च शिक्षणासाठी बाहेर पाठवण्याबाबतचा संकोच आणि विवाहानंतर वाढणाऱ्या कौटुंबिक जबाबदारीमुळे महिलांच्या करिअरमध्ये खंड पडतो, ही प्रमुख कारणे असल्याचे त्यांनी नमूद केले. महिलांना समान संधी दिल्यास देशाच्या आर्थिक विकासालाही मोठी चालना मिळू शकते, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राध्यापक कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव होत्या, तर कुलसचिव डॉक्टर विकास शिंदे प्रमुख उपस्थित होते. महिलांच्या सक्षमीकरणासाठी समाजाची मानसिकता बदलणे आणि घरापासून समाजाची सुरुवात होणे आवश्यक असल्याचे मान्यवरांनी यावेळी नमूद केले. या कार्यशाळेला विद्यापीठातील प्राध्यापक, संशोधक, प्रशासकीय कर्मचारी तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.